नमस्ते बच्चों। पिछली वीडियो में मैंने आपसे डबल सिस्टम रिकॉर्डिंग के 3 प्रमुख मुद्दों पर चर्चा की है। तो पहले जो है साउंड सिस्टम यूनिट का इस्तेमाल कैसे करते हैं। कभी कभी जो है एक से ज्यादा कैमरा का इस्तेमाल करते समय अन्यथा कुछ साउंडों का प्रभाव उत्पन्न कराने के लिए जो है साउंड रिकॉर्डिंग यूनिट का इस्तेमाल फिल्मों पर अक्सर करते हैं, फिल्म यूनिट में अक्सर करते हैं। फिर जो फिल्म की गति और साउंड की गति अलग अलग नहीं होना चाहिए, दोनों समान रूप से चलना चाहिए, नहीं तो उसमें गड़बड़ी आ जाएगी। तो इसके लिए क्रिस्टल सिंक का इस्तेमाल करते हैं। क्रिस्टल सिंक का मतलब है एक क्रिस्टल की जो पेंडुलम गति से इसे नियंत्रित करते हैं। ये क्रिस्टल हर माध्यम में, कैमरा में और रिकॉर्डर में ये लगाए जाते हैं। क्रिस्टल ये उपकरण लगाए जाते हैं। क्रिस्टल ക്യാമറയിലും ടേപ്പിലും വെക്കുന്നു, എന്നിട്ട് അതിന്റെ ഗതി നിയന്ത്രിക്കുന്നു। यही क्रिस्टल सिंक है। फिर और एक अत्याधुनिक विधि है फिल्म तथा टेप के जो वास्तविक टाइम समय का संकेत टाइम कोड वो भी रिकॉर्ड कर लेते हैं। समय रिकॉर्ड ചെയ്യുന്നു, അതാണ് टाइम कोड കൊണ്ട് ഉദ്ദേശിക്കുന്നത്। आगे का जो पॉइंट है रिकॉर्डिस्ट, जो रिकॉर्डिस्ट का शूटिंग समय मुख्य कार्य एवं उत्तरदायित्व होता है। रिकॉर्डिस्ट शूटिंग के समय में रिकॉर्डिस्ट का मुख्य स्थान होता है। ध्वनि रिकॉर्ड करने वाले जो रिकॉर्डिस्ट होते हैं, സൗണ്ട് റെക്കോർഡിംഗ് ചെയ്യുന്ന ആളിന് റെക്കോർഡിംഗ് അതായത് ഷൂട്ട് ചെയ്യുന്ന സമയത്ത് അയാൾക്ക് കുറെ കാര്യങ്ങൾ അവിടെ നിർവഹിക്കേണ്ടതായിട്ടുണ്ട്। उनका जो उत्तरदायित्व महत्वपूर्ण होता है। शॉट में सुनाई देने वाले हर ध्वनि एवं संवादों को शोर रहित रिकॉर्ड करना। हर एक शॉट में सुनाई देने वाले सभी ध्वनियों को, ഓരോ ഷോട്ടിലും കേൾക്കാൻ സാധിക്കുന്ന സൗണ്ടുകൾ, സംവാദവും को അതിലുള്ള ഡയലോഗ്സ് മറ്റ് പുറമേയുള്ള ബഹളങ്ങൾ ഇല്ലാതെ തന്നെ റെക്കോർഡ് ചെയ്യുന്നതാണ് റെക്കോർഡിസ്റ്റ് ചെയ്യേണ്ടത്। रिकॉर्डिस्ट का उत्तरदायित्व क्या होता है? शॉट में सुनाई देने वाली हर ध्वनि एवं संवादों को शोर रहित रिकॉर्ड करना, शोर रहित रिकॉर्ड करना। पार्श्व कथन यानी कि बैकग्राउंड नरेशन, विशेष ध्वनि प्रभाव तथा पार्श्व संगीत आदि को बाद में भी रिकॉर्ड किया जाता है। जो आगे जो रिकॉर्डिस्ट का जो सबसे पहला मकसद जो है किसी बाह्य शोरगुल के बगैर रिकॉर्ड करना। फिर बैकग्राउंड नरेशन करना भी उनका मकसद है। बैकग्राउंड नरेशन क्या होता है? जो पार्श्व कथन, विशेष ध्वनि प्रभाव तथा पार्श्व संगीत പുറമേയുള്ള സംഗീതം, ബാക്ക്ഗ്രൗണ്ട് നറേഷൻ നമുക്ക് പിന്നീട് അതിനകത്ത് ചേർക്കാൻ പറ്റും। ഇപ്പൊ ബാക്ക്ഗ്രൗണ്ട് മ്യൂസിക് പോലെയുള്ള കാര്യങ്ങൾ फिल्म लेने के बाद ही उसमें हम उसका इस्तेमाल कर सकते हैं। यही बैकग्राउंड नरेशन है। वो विशेष ध्वनि प्रभाव होगा, अन्यथा पार्श्व कुछ संगीत का इस्तेमाल करेंगे। ये सब हम बाद में रिकॉर्ड कर सकते हैं। शूटिंग के समय ध्वनि की उच्च गुणवत्ता प्राप्त करने के लिए रिकॉर्डिस्ट क्या करेंगे? ध्वनि स्तर में माइक्रोफोन के समुचित स्थापन, प्लेसमेंट तथा विभिन्न प्रकार के ध्वनि संकेतों का समुचित समायोजन, मिक्सिंग कर लेते हैं। तो ये सब जो रिकॉर्डिस्ट का जो है एक महत्वपूर्ण कार्य है। रिकॉर्डिस्ट को क्या क्या करना चाहिए यही उसमें जो बताया गया है। रिकॉर्डिस्ट को जो सबसे पहले शोरगुल के बिना क्या करना है? शोरगुल के बिना जो संवादों को, जो शॉट में जो भी ध्वनि सुनाई देते हैं, इन सभी को क्या करना है? सभी का रिकॉर्ड करना है। इसके बाद जो बैकग्राउंड नरेशन वो बात नहीं कर सकते हैं। फिर जो है वो साउंड लेवल, ध्वनि स्तर वो किस लिए कर देते हैं? ध्वनि की उच्च गुणवत्ता, സൗണ്ടിന്റെ ക്വാളിറ്റിക്ക് വേണ്ടിയിട്ട് സൗണ്ട് ലെവൽ, മൈക്രോഫോൺ के समुचित स्थापन, साउंड लेवल, साउंडिന്റെ क्वालिटी വരാനായിട്ട് എന്ത് ചെയ്യും? माइक्रोफोन का जो प्लेसमेंट कर लेते हैं। फिर उसके बाद वो क्या करते हैं? उसके बाद वो जो है ध्वनि संकेतों का
समायोजन मिक्सिंग कर लेते हैं, ध्वनि संकेतों का मिक्सिंग कर लेते हैं। शेष तकनीक की उत्कृष्टता के लिए शूटिंग की पश्चात की जाने वाली रिकॉर्डिंग, जो बाकी का जो क्या है टेक्निकल एक्सेलेंस, बाकी जो टेक्निकल एक्सेलेंस शूटिंग के बाद वो कर लेते हैं, जैसे डबिंग तथा विशेष ध्वनि प्रभाव का जो पुनर्ध्वनि समायोजन, फिर जो री रिकॉर्डिंग, ये सब शूटिंग के बाद वो कर लेते हैं। तो इन सभी बातों पर क्या है ध्यान रखना आवश्यक है। रिकॉर्डिस्ट का जो शूट करते समय महत्वपूर्ण स्थान होते हैं वो जो है बाहर के शोरगुल के बिना जो शॉट में जो कुछ भी दुनिया आते हैं और संवाद होते हैं, इन सभी का क्या करते हैं रिकॉर्ड कर देते हैं। फिर बैकग्राउंड नरेशन वो बाद में कर सकते हैं। फिर जो है ध्वनि की जो उच्च गुणवत्ता के लिए, साउंड की जो क्वालिटी के लिए क्या करते हैं साउंड लेवल चेक कर लेते हैं। वो साउंड लेवल के लिए वो क्या कर लेते हैं, साउंड लेवल ध्वनियों की गुणवत्ता के लिए वो माइक्रोफोन के जो समुचित स्थापन प्लेसमेंट, माइक्रोफोन की प्लेसमेंट पर वो ध्यान दे देते हैं। जो साउंड लेवल, साउंडों की जो लेवल, जो ध्वनि का लेवल किस प्रकार है, उसकी क्वालिटी किस प्रकार है, वो क्वालिटी बढ़ाने के लिए माइक्रोफोन का जो प्लेसमेंट कर लेते हैं। फिर बाद में वो जो है विभिन्न प्रकार के ध्वनियों का मिक्सिंग कर लेते हैं। फिर ये सिनेमा जो फिल्म सभी का जो शूटिंग के बाद जो टेक्निकल एक्सेलेंस के लिए, फिर जो क्वालिटी को बढ़ाने के लिए उन्हें क्या क्या करना चाहिए, डबिंग वगैरह करते समय फिर री रिकॉर्डिंग भी वो कर सकते हैं। അപ്പോ റെക്കോർഡിസ്റ്റ് എന്തൊക്കെയാണ് ചെയ്യേണ്ടതെന്നാണ്. റെക്കോർഡിസ്റ്റിന്റെ സ്ഥാനം വളരെ പ്രധാനപ്പെട്ട ഒന്നാണ്. അദ്ദേഹം മറ്റു പുറമേയുള്ള ബഹളങ്ങളൊന്നുമില്ലാതെ ആ ഷൂട്ടിങ്ങിൽ വരുന്ന എല്ലാ ശബ്ദങ്ങളെയും ഡയലോഗുകളെയും റെക്കോർഡ് ചെയ്യണം. പിന്നെ ബാക്ക്ഗ്രൗണ്ട് നറേഷൻ പിന്നീട് ചെയ്താൽ മതി. ആ സൗണ്ടിന്റെ ലെവൽ നോക്കാനായിട്ട്, അതിന്റെ ക്വാളിറ്റി കൂട്ടുന്നതിനായിട്ട് അദ്ദേഹത്തിന് മൈക്രോഫോൺ ശരിയായ രീതിയിൽ പ്ലേസ്മെന്റ് ചെയ്യേണ്ട ആവശ്യമുണ്ട്. പിന്നീട് ഈ പല ധ്വനികളെ മിക്സ് ചെയ്യുന്നുണ്ട്. അതിനുശേഷം ടെക്നിക്കൽ എക്സലൻസിന് വേണ്ടി ഫിലിം എല്ലാം റെക്കോർഡ് ചെയ്തതിന് ശേഷം റീ റെക്കോർഡിംഗ് വരെ ചെയ്യുവാൻ സാധിക്കും. ഇതാണ് डबल सिस्टम रिकॉर्डिंग വരുന്ന കാര്യങ്ങൾ. अगला जो महत्वपूर्ण पॉइंट है फिल्म निर्माण के जो तीसरे जो सोपान है छायांकन, छायाग्रहण, सिनेमेटोग्राफी. ये सिनेमेटोग्राफी शब्द यूनानी भाषा के जो शब्द है. फोटो शब्द का अर्थ है प्रकाश यानी कि लाइट, और ग्राफी शब्द का अर्थ है आलेखन यानी कि टू राइट. शब्दों के माध्यम से लिखना, ശബ്ദത്തിലൂടെ അതിനെ ആലേഖനം ചെയ്യുക. ഇതാണ് സിനിമറ്റോഗ്രാഫി എന്നതുകൊണ്ട് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. छायाग्रहण, छायांकन, सिनेमेटोग्राफी. ये शब्द जो है यूनानी भाषा के शब्द हैं. फोटो शब्द का अर्थ है प्रकाश और ग्राफी शब्द का अर्थ है आलेखन. तो ये प्रकाश से चित्र खींचना ही फोटोग्राफी है. फोटोग्राफी माने क्या है, प्रकाश से चित्र खींचना, प्रकाश के माध्यम से चित्रों को अंकित करना ही फोटोग्राफी है. तो आगे चलचित्र क्या है इसके बारे में बताया गया है. पेज नंबर 19 में बताया है चलचित्र क्या है. चलचित्र छवि यंत्र, मूवी चैनल, वह यंत्र है जो प्रकृति तथा जीवन के विभिन्न भौतिक स्वरूपों के दृश्यों को यथातथ्य रूपों में ग्रहण कर लेते हैं और सेल्यूलॉइड के कच्ची फिल्म पर उन्हें अंकित कर देता है. प्रकृति के और जीवन के विभिन्न स्वरूपों को, उस दृश्यों को यथार्थ रूप में ग्रहण कर लेते हैं. फिर सेल्यूलॉइड के कच्ची फिल्म में, റോ ഫിലിം पर उसे अंकित कर लेते हैं. എന്താണ് ഫോട്ടോഗ്രാഫി ചലച്ചിത്രം ചെയ്യുന്നത്? നമ്മുടെ ചുറ്റുമുള്ള പ്രകൃതിയിലുള്ളതും ജീവിതത്തിന്റേതുമായ യഥാർത്ഥമായ ദൃശ്യത്തെ സെല്ലുലോയിഡിലൂടെ ഫിലിമിൽ പകർത്തുന്നതാണ് ചലച്ചിത്ര എന്ന് പറയുന്നത്. അതായത് മൂവി ചാനൽ എന്ന് പറയുന്നത് കൊണ്ട് അതാണ് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. आप उसे
टेक्स्ट बुक पे अंडरलाइन करके पढ़ लीजिए। चलचित्र छवि यंत्र वो यंत्र है जो प्रकृति तथा जीवन के विभिन्न भौतिक स्वरूपों के दृश्यों को यथार्थ तथ्य रूपों में ग्रहण कर लेते हैं और सेल्यूलॉइड के कच्ची फिल्म पर उन्हें अंकित कर देते हैं। एक विशिष्ट योजनाबद्ध रीति से जो कि पटकथा के द्वारा प्राप्त होती है। ये जो जीवन के जो यथार्थ वस्तु यथार्थ रूप जो ये सेल्यूलॉइड के कच्चे फिल्म में अंकित कर लेते, ये किसके माध्यम से प्राप्त होते हैं? पटकथा के द्वारा प्राप्त होते हैं। हम सिनेमा के बारे में बात कर रहे हैं। पटकथा में जिन जीवन के यथार्थ अंशों को लिखा हुआ है, उसे उस अंशों को उसके यथार्थ रूप में सेल्यूलॉइड के कच्चे फिल्म में अंकित करना ही मूवी चैनल या छवि यंत्र या चलचित्र माने जाते हैं। यह छवि यंत्र अनेक ऐसे स्थिर और गतिशील दृश्य अंकित कर देता है जिन्हें जोड़कर रखने पर एक संपूर्ण चलचित्र निर्मित कर लेते हैं। संपूर्ण चलचित्र किस प्रकार निर्मित कर लेते हैं? अनेक स्थिर और गतिशील സ്ഥിരമായിട്ട് നിൽക്കുന്നതും ചലിക്കുന്നതുമായ പല ദൃശ്യങ്ങളെയും ഒപ്പിയെടുത്തുകൊണ്ട് ഇതെല്ലാം പിന്നീട് കൂട്ടി യോജിപ്പിച്ചുകൊണ്ടാണ് ചലച്ചിത്രമായി മാറുന്നത്. അപ്പൊ ജീവിതത്തിന്റെ ഏറ്റവും പ്രധാനപ്പെട്ട യഥാർത്ഥപരമായ ഏതെങ്കിലും ഒരു ദൃശ്യത്തെയോ അല്ലെങ്കിൽ പ്രകൃതിയുടെ ഏതെങ്കിലും ഒരു ദൃശ്യത്തെയോ സെല്ലുലോയിഡിന്റെ ഫിലിമിൽ ആലേഖനം ചെയ്യുന്നതാണ് ചലച്ചിത്രം. അങ്ങനെ എടുക്കുന്ന ചിത്രത്തിൽ ഒരു പട്കഥ, ഒരു തിരക്കഥ ഉണ്ടായിരിക്കും. ആ തിരക്കഥയിൽ പറഞ്ഞിരിക്കുന്ന യഥാർത്ഥ ദൃശ്യത്തെ ഫിലിമിൽ ആവാഹിച്ചെടുക്കുന്നതിനെയാണ്, ഫിലിമിൽ പകർത്തുന്നതിനെയാണ് നമ്മൾ ചലച്ചിത്രം എന്ന് പറയുന്നത്. അങ്ങനെ സ്ഥിരവും ചലിക്കുന്നതുമായ പല ദൃശ്യങ്ങളെ കോർത്തിണക്കിക്കൊണ്ടാണ് അതൊരു സമ്പൂർണ്ണ ചലച്ചിത്രമായി പുറത്തേക്ക് വരുന്നത്. ഇതാണ് ചലച്ചിത്രജ്ഞാനത്ത് പറഞ്ഞിട്ടുള്ളത്. आपके जो किताब में पेज नंबर 90 में इसके बारे में बताया गया है, वो आप अंडरलाइन करके पढ़ लीजिए। तो कैमरा आगे जो है, कैमरा डिस्टेंस क्या है वो अगले जो पैराग्राफ में, उसी पेज पे अगले पैराग्राफ में बताया गया है। कैमरा किसी दृश्य को सेटिंग से एक निश्चित दूरी पर रिकॉर्ड करता है। इस दूरी को कैमरा डिस्टेंस कहते हैं। कैमरा एक दृश्य का दृश्यांकन करने के लिए कैमरा कुछ दूरी पर प्लेस कर लेते हैं, उसे कैमरा डिस्टेंस कहते हैं. ഒരു ദൃശ്യം ഒപ്പിയെടുക്കുന്നതിന് ക്യാമറ ഏത് സ്ഥലത്താണോ നമ്മൾ പ്ലേസ് ചെയ്തിരിക്കുന്നത് ആ ഡിസ്റ്റൻസിനെയാണ് എന്ത് പറയുന്നത്? ക്യാമറ ഡിസ്റ്റൻസ് എന്ന് പറയുന്നത്. तो कुलदीप सिंह ने लिखा है, कैमरा तथा विषय एवं वस्तु के बीच की दूरियों के आधार पर शॉट्स के विभिन्न प्रकार होते हैं. ക്യാമറയും സബ്ജക്റ്റും ഓബ്ജക്റ്റും അത് തമ്മിലുള്ള ആ ഒരു ഡിസ്റ്റൻസിനെ അടിസ്ഥാനപ്പെടുത്തി ഷോട്ട് പല തരത്തിലുണ്ട് എന്ന് കുൽദീപ് സിംഗ് പറയുന്നു. അപ്പോ ക്യാമറയും വിഷയവും വസ്തുവും, कैमरा सब्जेक्ट ऑब्जेक्ट, इन तीनों के बीच की जो दूरियों को हम क्या कहेंगे? कैमरा डिस्टेंस कहेंगे. इसके आधार पर क्या है? शॉट्स विभिन्न प्रकार के होते हैं. അതിനെ അടിസ്ഥാനപ്പെടുത്തി നോക്കിയാൽ ഷോട്ട് പല തരത്തിൽ ഉണ്ട്. कैमरा से विषय वस्तु तथा वस्तु की दूरी विभिन्न प्रकार के प्रभाव तथा अनुभूतियों की रचना करने के लिए होते हैं. ക്യാമറയും നമ്മൾ ഒപ്പിയെടുക്കുന്ന വസ്തുവും തമ്മിലുള്ള ആ ഡിസ്റ്റൻസ് എന്തിനു വേണ്ടിയിട്ടാണ്? ഓരോ ഷോട്ടും വളരെ ഇൻട്രസ്റ്റിംഗ് ആക്കാൻ വേണ്ടിയിട്ടാണ്. ഇപ്പൊ ക്ലോസ് അപ്പ് ഷോട്ട് എടുക്കുമ്പോൾ നമ്മുടെ അടുത്ത് നിൽക്കുന്നത് പോലെ തോന്നും. ലോങ് ഷോട്ട് ആണെങ്കിൽ ദൂരെയുള്ളത്. അത് ആ ഷോട്ടിന് ഒരു പ്രത്യേക എന്താണ് പ്രഭാവം ജനങ്ങളിൽ ഉളവാക്കിയെടുക്കാൻ വേണ്ടിയിട്ടാണ് അത്തരത്തിലുള്ള ഡിസ്റ്റൻസ് ക്യാമറയും ആ വസ്തുവും തമ്മിലുള്ള ഡിസ്റ്റൻസ് കീപ്പ് ചെയ്യുന്നത്. दृश्य की आवश्यकता के अनुसार निदेशक तथा कैमरामैन दृश्य को कई शॉट्स में विभाजित करते हैं. दृश्यത്തിനെ अनेक शॉटों में विभाजित कर लेते हैं. मैंने पहले भी आपसे कहा, वो किस लिए है? दृश्य की आवश्यकता अनुसार, ദൃശ്യത്തിന്റെ ആവശ്യകത. ചില ദൃശ്യങ്ങൾ നമുക്ക് പല ഷോട്ടായിട്ട് എടുത്താലേ കാണികളിൽ കൂടുതൽ ഇമ്പാക്ട് ഉണ്ടാക്കാൻ കഴിയുള്ളൂ. അതുകൊണ്ട് പല ദൃശ്യങ്ങളെയും പല ഷോട്ടുകളായി വിഭജിക്കുന്നു. इस शॉट विभाजन में निरंतरता का विशेष ध्यान रखा जाता है.
നിരന്തരത, അതായത് പല ഷോട്ടുകൾ തമ്മിൽ ഒരു ചേർച്ച ഉണ്ടാകണം, ആ രീതിയിലാണ് അതിനെ വിഭജിക്കുന്നത്.